नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण माझ्या एका पेशंटचा प्रश्न बघूया। मॅडम, मला तुम्ही ह्या महिन्यात IVF इंजेक्शन दिल्यानंतर माझी दोन्ही बाजूच्या ओव्हरीज मधली सगळी अंडी तुम्ही काढून घेणार का? आणि मग मला पुढे पाळी येईल का आणि अंडी शिल्लक राहतील का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। ज्या वेळेला आम्ही टेस्ट ट्यूब बेबी करतो त्यावेळेस आम्ही पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या महिन्यासाठी किती अंडी किंवा बीजांड उपलब्ध आहेत याची मोजमाप करतो, ज्याला आपण AFC स्कॅन असं म्हणायचं। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समजा ह्या महिन्यात टेस्ट ट्यूब बेबी करायचं असेल आणि मला दोन्ही बाजूच्या ओव्हरीज मध्ये 10 अंडी दिसली तर माझ्या इंजेक्शननी मी ही 10 अंडी कृत्रिमरित्या वाढवून घेत असते। ही अंडी काढल्यानंतर त्यामधला आपण गर्भ बनवतो। अशीच काही अंडी पुढच्या महिन्यांसाठी शरीरामध्ये साठ्यामध्ये असतात, जी त्या महिन्याला उपलब्ध नसतात आणि पुढील महिन्यांमध्ये ती आपल्याला उपलब्ध होऊ शकतात। म्हणजे थोडक्यात आम्ही टेस्ट ट्यूब बेबी मध्ये जेव्हा तुमची अंडी काढतो तेव्हा आम्ही सगळी अंडी मुळीच काढत नाही, त्या महिन्यामध्ये जेवढी उपलब्ध आहेत तेवढीच अंडी आपल्याला काढता येतात। पुढे तुमची पाळी सुरळीत असते, अंडी व्यवस्थित असतात आणि कुठल्याही प्रकारचा गैरसमज ह्या बाबतीतला मनात ठेवण्याची आवश्यकता नाही। धन्यवाद।